हालेलुया, प्रेज द लॉर्ड. पियानो, आज आपण हालेलुया हा जो शब्द आहे, पवित्र शास्त्रामध्ये 66 पुस्तकं आहेत. त्यापैकी शेवटचं जे प्रकटीकरणाचं पुस्तक आहे त्यामध्ये 4 वेळा हालेलुया हा शब्द आलेला आहे. आणि म्हणून आज आपण हालेलुया ह्या शब्दाचा अर्थ काय हे पाहणार आहोत आणि ह्या शब्दावर लक्ष केंद्रित करणार आहोत. हालेलुया हा शब्द हलाल म्हणजे स्तुती, प्रशंसा आणि ज्या म्हणजे यावे किंवा प्रभू या 2 हिब्रू शब्दांनी तयार झालेला आहे. आणि या दोन्ही शब्दांचा एकत्रित अर्थ आहे प्रभूची स्तुती असो. आपण पाहतो की स्वर्गातील लोक प्रभूची स्तुती करत आहेत. पण हा जो शब्द आहे हालेलुया, या शब्दाविषयी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये जी वचनं आहेत ती आपलं पाहिली तर आपल्याला असं दिसतं की ह्यानंतर स्वर्गातील मोठ्या जनसमुदायाची जशी काय एक मोठी वाणी मी ऐकली. ती म्हणाली, हालेलुया, तारण, गौरव व सामर्थ्य ही आमच्या देवाची आहेत, कारण त्याचे न्याय निर्बंध सत्याचे व नीतीचे आहेत. ते दुसऱ्यांदा म्हणाले, हालेलुया, तिचा धूर युगानयुग वर चढत आहे. तेव्हा ते 24 वडील व ते 4 प्राणी उपडे पडून राजासनावर बसलेल्या देवाला नमन करताना म्हणाले, आमेन, हालेलुया. इतक्यात राजासनापासून वाणी झाली. ती म्हणाली, अहो, आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर दासांनो, त्याचे स्तवन करा. तेव्हा जणू काय मोठ्या जनसमुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांचा ध्वनी व प्रचंड मेघगर्जनांचा ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभुदेव याने राज्य हाती घेतले आहे. आपल्याला ठाऊक आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचा जो शिष्य आहे, ज्याचं नाव योहान आहे, त्याला प्रकटीकरण झालं आणि ते त्याने लिहून ठेवलेलं आहे. आपल्याला असं दिसतं की जगभरामध्ये अनेक भाषा आहेत, शेकडो भाषा आहेत. पण ह्या सर्व भाषांमध्ये हालेलुया हा पवित्र शास्त्रातला एकच शब्द असा आहे की जो अनुवादित केला गेला नाही. सर्व भाषांमध्ये हालेलुया हाच शब्द वापरला जातो. हा शब्द सार्वत्रिक आहे आणि आपल्याला असं दिसतं की देवाने हा शब्द सार्वत्रिक केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे जे लोक आहेत त्यांची अंतःकरणं उंचावणारा असा हा शब्द आहे. हा शब्द जीवनदायी आशा देणारा शब्द आहे आणि ह्या शब्दामध्ये देवाचं महान सामर्थ्य ओतप्रोत भरलेलं आहे. देवाची स्तुती करण्यामध्ये, त्याचं स्तवन करण्यामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे आणि हे एक फार मोठं ख्रिस्ती जीवनाचं गुपित आहे असं आपल्याला दिसतं. ख्रिस्ती म्हणवणाऱ्या प्रत्येकाने ते समजून घेतलं पाहिजे आणि आचरणात आणलं पाहिजे. स्तोत्रसंहिता 22 अध्याय आणि 3 वचनात म्हटलेलं आहे, तरी पण हे इस्रायलाच्या स्तवनात वसणाऱ्या तू पवित्र आहेस. पवित्र शास्त्रातील हे वचन अमोल ठेवा असं आहे, कारण त्यातून हे स्पष्ट होतं की देव आपल्या स्तुतीमध्ये वस्ती करतो. ज्यावेळी देवाची स्तुती आपण करतो त्यावेळी तो स्वतःला प्रकट करतो आणि तो त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि स्वतःला प्रकट देवाने करणं हे एक महान सत्य आहे. या स्तवन शक्तीचा उपयोग करणारा कधी मानसिक रोगांचा बळी होणार नाही, त्याची मनःशांती कधी ढळू शकत नाही, कारण आपल्या स्तुतीमध्ये देव राहतो आणि जेथे देव आहे त्या ठिकाणी मानसिक अशांतीला मुळीच जागा नाही. काळजी, दुःख, निराशा, उद्विग्नता या नकारात्मक गोष्टी मानसिक अशांतीच्या मुळाशी असतात आणि आपण जर आनंदाने देवाची स्तुती केली तर ह्या सर्व घातक गोष्टी ज्या आहेत त्यांचा नायनाट होतो असं आपल्याला दिसतं. पौल म्हणतो पत्र 4 अध्याय 2 अध्यायात, प्रार्थनेत तत्पर असा आणि तिच्यात उपकार स्तुती करीत जागरूक राहा. पत्र 4 अध्याय आणि 6 वचनात म्हणतो, कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर सर्व गोष्टींविषयी प्रार्थना आणि विनंती करून आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. आपण प्रार्थना करतो पण आभार प्रदर्शनाची गरज आहे. देवाची उपकार स्तुती करण्याची आपल्याला गरज आहे. स्तुतीमध्ये सामर्थ्य आहे. आपल्यापुढे किती बिकट आणि मोठा असा प्रश्न निर्माण झाला तरीसुद्धा त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्या देवाजवळ आहे असं आपल्याला दिसतं. आणि म्हणून ज्यावेळी आपण कळकळीची प्रार्थना करतो तेव्हा त्याचं उत्तर आपल्याला मिळतं आणि मग आपण म्हणतो, हालेलुया, देवाची उपकार स्तुती असो. येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुगे सारखाच आहे. तो कधी न बदलणारा परमेश्वर आहे. म्हणजे आपल्यावर सतत प्रीती करणारा परमेश्वर तो आहे.
आज आमच्या पापांच्या क्षमेसाठी यज्ञार्पण वाहण्याची आम्हाला गरज नाही, पण देवाला आजही स्तुतिरूपी यज्ञार्पण करण्याची गरज आहे. उपकार स्मरण करत आपण त्याला स्तुतीचा यज्ञ अर्पण करू शकतो. पवित्र शास्त्रात वचन आहे, मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे त्याचकरता उघडले जाईल. आणि म्हणून आपण दररोज प्रार्थना करतो, पण आपल्या प्रार्थनांमध्ये मागण्यांची यादी फार मोठी असते असं आपल्याला दिसतं आणि सर्व गोष्टी देव आपल्याला पुरवत असतो आणि म्हणूनच आपण चांगल्या प्रकारचं जीवन जगत असतो. उपकार स्तुती आपण देवाला दिलीच पाहिजे. आणि म्हणून पहा की आपल्याकडे भरपूर पैसा आला किंवा आपल्याकडे चांगलं घरदार, बंगला, गाडी सगळं काही आहे, पण म्हणून देवाची उपकार स्तुती करायला कधी आपण विसरता कामा नये, कारण हे सर्व काही पुरवणारा कोण आहे? तर आमचा परमेश्वर देव आहे आणि म्हणून आम्ही त्याची उपकार स्तुती केलीच पाहिजे. पहा, परमेश्वर म्हणतो अनुवादाच्या पुस्तकामध्ये, माझी वचने ध्यानी मनी साठवून ठेवा, तुम्ही आपल्या मुलाबाळांना ती शिकवा, घरी बसले असता, मार्गाने चालत असता, निजता उठता त्याविषयी बोलत जा, ती आपल्या दाराच्या बाह्यांवर आणि फाटकांवर लिहा. का बरं दाराच्या बाह्यांवर आणि फाटकांवर लिहायचं आहे? कारण आमची दृष्टी सतत त्या देवाच्या वचनांवर केंद्रित असली पाहिजे. दावीद राजा म्हणतो, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन सतत असेल. देवाची उपकार स्तुती करणं ही ऐच्छिक बाब नाही, तर देवाची ती आज्ञा आहे. कारण स्तोत्र 50 23 वचनात म्हटलेलं आहे, जो आभार रूपी यज्ञ करतो तो माझे गौरव करतो, आपल्या स्तुतीने नेहमीच प्रभूचे गौरव होत असते. स्तोत्र 66 अध्याय आणि 8 वचनात म्हटलेलं आहे, अहो लोकांनो, आमच्या देवाचा धन्यवाद करा, त्याच्या स्तुतीचा घोष ऐकू येईल असा करा. म्हणजेच परमेश्वराची स्तुती मोठ्याने उच्च स्वराने करण्याची गरज आहे, कारण परमेश्वराची तशी इच्छा आहे. परमेश्वराची सदा सर्वदा स्तुती करण्यासाठी आपण पाहतो की पवित्र शास्त्राच्या वचनांच्या आधारे 10 मार्गदर्शनपर गोष्टी कोणत्या आहेत. नव्या कराराच्या ख्रिस्ती व्यक्ती ज्या आहेत त्यांना तर देवाची आज्ञाच होती. इब्री लोकासपत्र 13 अध्याय 15 वचनात लिहिले पहा, म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पावा. स्तोत्र 34 पहिला अध्याय दावीद राजा जो आहे तो म्हणतो, परमेश्वराचा धन्यवाद मी सर्वदा करीन, माझ्या मुखात त्याचे स्तवन असेल. आणि आपण पाहतो की ज्यावेळेला प्रभू येशू ख्रिस्त त्याने आपल्या शिष्यांना आशीर्वाद दिला आणि त्यानंतर मग तो स्वर्गात घेतला गेला आणि मग हे सर्वजण आपल्या त्या माडीवरच्या खोलीमध्ये परत आले. तिथे आल्यानंतर काय लिहिलेलं आहे, तर ते निरंतर त्याची स्तुती करत राहिले. प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीसाठी देवाची इच्छा काय आहे, तर थेसलोनिकरास पत्र 5 अध्याय 18 वचनात लिहिलं आहे, सर्व स्थितीत उपकार स्तुती करा, कारण तुम्हाविषयी ख्रिस्त येशूमध्ये देवाची हीच इच्छा आहे. पवित्र आत्म्याने भरलेल्या जीवनाची महत्त्वाची खूण काय आहे, तर स्तोत्र, गीत, आध्यात्मिक प्रबंध हे एकमेकांना म्हणून दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायनवादन करा आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने सर्व गोष्टीबद्दल सर्वदा देवपित्याची उपकार स्तुती करा. राजकीय याजकगणांचं मुख्य कार्य त्याविषयी पेत्राचं पहिलं पत्र 2 अध्याय आणि 9 वचनात म्हटलं आहे, पण तुम्ही तर निवडलेला वंश, राजकीय याजकगण, पवित्र राष्ट्र, त्याचे स्वतःचे लोक असे आहात, यासाठी की ज्याने तुम्हास अंधकारातून काढून आपल्या अद्भुत प्रकाशात पाचारण केले आहे, त्याचे गुण तुम्ही प्रसिद्ध करावेत. पवित्र शास्त्रावर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आपल्याला ठाऊक आहे, स्तोत्र संहिता 100 अध्याय आणि तो तर आपला तोंडपाठच आहे. त्यात काय म्हटलं आहे, त्याचे उपकार स्मरण करीत, त्याच्या दारात स्तवन करीत, त्याच्या अंगणात प्रवेश करा. त्याचे उपकार स्मरण करा, त्याच्या नावाचा धन्यवाद करा. राजासनावरून आलेला लक्षात ठेवण्याचा संदेश पहा कोणता आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय आणि वचन आहे 5. इतक्यात राजसनापासून वाणी झाली, ती म्हणाली, अहो आमच्या देवाची भीती बाळगणाऱ्या सर्व लहान थोर दासांनो त्याचे स्तवन करा. कोणाला म्हटलं आहे पहा, देवाच्या भीती बाळगणाऱ्या सर्व दासांना सांगितलेलं आहे की त्याचं स्तवन करा. शरीरात अखेरचा श्वास असेपर्यंत ख्रिस्तीने व्यक्तीने करायची गोष्ट कोणती आहे. 150 स्तोत्र
आणि 6व्या वचनामध्ये पहा काय लिहिलेलं आहे, प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचे स्तवन करा. आणि दिवसभर आमच्या आचरणात आणण्याची स्तवनाविषयीची गोष्ट कोणती आहे पहा, किंवा आमच्या अंगी ती आम्ही बाणवली पाहिजे अशी गोष्ट हीच आहे की स्तोत्र 113 3 वचनामध्ये म्हटलं आहे, सूर्याच्या उगवतीपासून मावळतीपर्यंत परमेश्वराचे नाव स्तवनीय आहे. अशा प्रकारे परमेश्वराची स्तुती करणं ही परमेश्वराने लावून दिलेली व्यवस्था आहे. परमेश्वराचा तो आदेश आहे, कारण स्तुतीमध्ये देव राहतो, तो वस्ती करतो. इब्री लोकास पत्र याचा 13वा अध्याय आणि 15व्या वचनात मग काय म्हटलं आहे, म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण त्याच्याद्वारे देवाला नित्य अर्पण करावा. नित्य म्हणजे दररोज. हे वचन वाचल्यावर आम्हाला कळतं की ओठांचं फळ म्हणजे काय. योहान 15:8 म्हटलेलं आहे, तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल. मग विपुल फळ आपण द्यावं, परमेश्वराचं गौरव करावं, त्याची स्तुती करावी. ही तर शिष्यत्वाची आपली कसोटी आहे. इयोब 6:25 या वचनामध्ये म्हटलेलं आहे, सत्याची वाणी किती जोरदार असते. मग सत्याची वाणी म्हणजे काय, तर देवाची उपकार स्तुती करण्यासाठी योजलेले शब्द खरोखर किती योग्य आणि सफल आहेत. स्तोत्र 92:14व्या वचनात म्हटलेलं आहे, वृद्धापणातही ते फळ देत राहतील. वृद्ध असे जे पवित्र जन आहे ते देवाची स्तुती करून नेहमीच विपुल फळ देतात. स्तोत्र 50:23व्या वचनात काय म्हटलं आहे पहा, जो आभाररूपी यज्ञ करतो तो माझे गौरव करतो. पवित्र शास्त्रातील वचनच आम्हाला सांगते की तुम्ही त्याच्यामध्ये मुळावलेले, रचले गेलेले, विश्वासात बळावत जाणारे व्हाल. तसे तुम्ही फार ईशोपकार स्मरण करणारे व्हाल. म्हणजे स्तुती करणे थांबणार नाही, उलट ती अधिक आणि अधिक होतच राहील. नीतिसूत्रे याचा 12वा अध्याय 14व्या वचनात म्हटलेलं आहे, आपल्या मुखातून निघालेल्या गोष्टींच्या योगे मनुष्य तृप्त होतो आणि मनुष्याला आपल्या हातच्या कर्माचे प्रतिफळ मिळते. म्हणजे आमच्या मुखातून निघालेल्या परमेश्वराच्या उपकारस्तुतीच्या द्वारे आमच्या मनाची तृप्ती होते, समाधान होते. आणि हे समाधान होण्याचं आश्वासन देवाने आम्हाला दिलेलं आहे. ख्रिस्ती म्हणून घेणाऱ्या आपल्या प्रत्येकाला ओठांचं फळ देता येतं. जेव्हा जेव्हा आपण देवाची उपकारस्तुती करतो, त्याच्या गौरवी नावाला धन्यवाद देतो, तेव्हा आपल्याला ते फळ मिळतं. जेवढी परमेश्वराची स्तुती जास्त तेवढी फळं जास्त मिळतात. जेवढी फळं जास्त तेवढं पित्याचं गौरव जास्त होतं. आणि जेवढं परमेश्वर पित्याचं गौरव जास्त तेवढा त्याच्या सामर्थ्याचा, आविष्काराचा अनुभव देखील आम्हाला मिळत राहतो. परमेश्वराची स्तुती करणं ही आध्यात्मिक सामर्थ्याची गुरुकिल्ली आहे. आता ही जी स्तुती आहे, ही स्तुती आम्ही करतो त्याची कारणं जर पाहिली तर आम्हाला असं दिसतं की स्तुती अद्भुत कार्य करते. आपल्याला समजलेलं स्तुतीचं रहस्य देवाच्या लोकांना पूर्वीच समजलं होतं. म्हणजे जुन्या करारामध्ये आपण पाहतो इतिहासाचं दुसरं पुस्तक, दुसरे इतिहास आणि 20व्या अध्यायातला 21व्या वचनामध्ये सांगितलेलं आहे की यहोशाफाट हा राजा, आणि ज्यावेळेला त्याच्यावर अम्मोनी, मवाबी आणि सेईर यांनी आक्रमण केलं, त्यावेळेला त्या राजाला प्रश्न पडला की आता काय करावं. कारण त्यांचं सैन्य बलाढ्य आहे, आपला टिकाव लागेल की नाही असा तो विचार करत होता. आणि मग त्याने काय केलं असेल तर सैन्याबरोबर बाहेर जाताना परमेश्वराचा धन्यवाद करा, त्याची दया सनातन आहे, हे स्तोत्र पावित्र्याने मंडित होऊन गावे, असं त्याने प्रजेचा सल्ला घेऊन कित्येकांना त्याच्यासाठी नेमलं. आणि मग यहोशाफाट राजा जो आहे ह्याने परमेश्वराच्या धन्यवादाचं स्तोत्र गाण्यासाठी गायकांची नेमणूक केली. आणि मग आपण पाहतो की परमेश्वर त्यांच्या बाजूने लढला आणि त्यांना विजयश्री प्राप्त झाली. जेव्हा आम्ही परमेश्वराचं स्तोत्र गायन करतो, स्तुतिगान करतो, त्या विजयश्री प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. दुसरी गोष्ट की स्तुती हे विश्वासाचं काय आहे तर रहस्य आहे. आपल्याला ठाऊक आहे की अनेक वेळा आजारपण आलेलं असतं. आजारपणातून ज्या वेळेला लोक उठतात त्यावेळेला परमेश्वराची उपकार स्तुती करतात. पण आम्ही आजारपणातून उठतो कारण का, तर प्रभू येशू ख्रिस्ताने आमचे सर्व आजार, सर्व रोग, सर्व व्याधी, सर्व वेदना या वधस्तंभावर वाहून नेल्या आहेत. आणि म्हणूनच त्याची उपकार स्तुती आम्ही केलीच पाहिजे. प्रथम स्तुती आणि नंतर आत्म्याने बाप्तिस्मा. आपल्या प्रत्येकाचा बाप्तिस्मा झालेला आहे,
परंतु आम्ही पवित्रशास्त्र वाचतो का? आम्ही प्रार्थनेत आहोत का? प्रार्थनेत तत्पर आहोत का? हे पाहायला पाहिजे. कारण प्रभू आम्हाला देणग्या देतो, वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या देणग्या असतात. पण जर आम्ही देवापासून दूर असलो तर ही जी देणगी आपल्याला दिलेली आहे ती कोणतीही असो, त्या देणगीचा आम्हाला उपयोग होणार नाही. सतत स्तुती करणं, प्रार्थना करणं, त्याचं उपकार स्मरण करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि म्हणून ते आपण केलेलं पाहिजे. त्या आत्म्याने भरलेला जो प्रत्येक मनुष्य आहे तो उपकार स्तुती सतत करत राहतो. चौथी गोष्ट आहे की स्तुतीमुळे काय होतं तर देवाकडून आम्हाला प्रत्युत्तर मिळतं. आणि म्हणून पहा की स्तुतीमुळे आपल्या अंतःकरणात देवाची समक्षता, त्याची उपस्थिती आम्हाला अनुभवास देखील येते आणि आमचं अंतःकरण धन्य होतं. आमच्या मनात निराशा असेल तर ती निघून जाते. उत्तम प्रकारचं आरोग्य प्राप्त होतं. उत्तम प्रकारची शक्ती किंवा काम करण्याची पात्रता ही आमच्या अंगी येते. आणि या स्वाभाविक आशीर्वादांबद्दल देखील आम्ही देवाची उपकारस्तुती सतत केली पाहिजे. दररोज आपण जे काही अन्न खातो त्यावेळेला देखील आपण त्याची उपकारस्तुती करतो आणि मग त्या अन्नाचं आपण सेवन करत असतो. आणि ही जी पद्धत आहे ती आपल्याला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याचा कित्ता घालून दिलेला आपल्याला पाहायला मिळतो. दुसरी गोष्ट म्हणजे स्तुती ही वैयक्तिक आहे. प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वासणाऱ्या प्रत्येकाने प्रभूची स्तुती केलीच पाहिजे. आणि त्याचं आपण पाहतो की जे पापी आहेत ते त्याची स्तुती करत नाहीत, कारण देवाशी त्यांचं व्यक्तिगत संबंध, व्यक्तिगत जे नातं असायला पाहिजे ते व्यक्तिगत नातं प्रस्थापित झालेलं नसतं. देवाबरोबर त्यांची सहभागिता नसते. ज्याप्रमाणे इस्रायल लोक मन्ना ज्यावेळेला देव देत होता त्या इस्रायल लोक काय करत असत, काही लोक त्यातले आपल्यासाठी जास्त मन्ना जो आहे तो राखून ठेवत असत. पण कालच्या अन्नावर दिलेला आशीर्वाद दुसऱ्या दिवशी जो मन्ना प्रभू देत असे त्याच्यावर देखील तो आशीर्वाद मिळण्याची गरजच होती. आणि म्हणून आपल्याला असं दिसतं की कालच्या आशीर्वादावर आज आम्हाला जगता येत नाही. म्हणजे प्रत्येक दिवशी आम्ही त्याची उपकार स्तुती केली पाहिजे असं आम्हाला दिसतं. स्तुतीमुळे देवाला संतोष होतो, कारण स्तुती आपणाला प्रभूसमोर नम्र करते. आणि इतरांना जर समजा आशीर्वाद प्राप्त झाले, आपण पाहतो अनेकांना वेगळ्या प्रकारची दानं मिळालेली असतात. समजा एखाद्या व्यक्तीमुळे एखादी व्यक्ती बरी झाली असेल, आजारातून ती पूर्ण बरी झाली असेल, तर अशा वेळेला ती व्यक्ती महत्त्वाची नाही की जिने प्रार्थना केली आणि आपल्याला आरोग्य प्राप्त झालेलं आहे. कारण आरोग्य देणारा कोण आहे तर आमचा प्रभू परमेश्वर आहे. आणि म्हणून मान, महिमा, गौरव हा कोणाला जातो? त्या व्यक्तीला जात नाही, तर आमच्या प्रभूला जात असतो. आणि म्हणूनच आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताची स्तुती आम्ही केलीच पाहिजे. प्रभूची स्तुती करण्याची अनेक उदाहरणं आपल्याला पवित्र शास्त्रात पाहायला मिळतात. पवित्र शास्त्रातले जे महान संत होऊन गेले त्यांनी तर आयुष्यभर त्याची उपकारस्तुती केली आहे. ज्यांनी महान कृत्य केली, चमत्कार केले, त्यांनी देखील उपकारस्तुती केलेली आहे. इस्रायल लोक ज्यावेळेला तांबडा समुद्र ओलांडून पलीकडे गेले तेव्हा आपण पाहतो की मोशेने सर्व इस्रायली लोकांना स्तोत्र जी आहेत ती गायला शिकवली. मिरियामचं उदाहरण आहे की डफ वाजवून तिने कशाप्रकारे देवाची उपकारस्तुती केली आहे आणि गायक वृद्धांचं पुढारी पण केलं आहे. देवाच्या कराराचा कोश ज्यावेळेला दावीद राजाने यरुशलेममध्ये आणला त्याला स्तुतीचा तर जयघोष केलेला आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराचं समर्पण ज्यावेळेला केलं गेलं तेव्हा आपण पाहतो मंदिराचा पाया ज्यावेळेला घातला गेला त्यावेळेला आणि समर्पण ज्यावेळेला केलं गेलं त्यावेळेला शल्मोनाने देखील काय केलेलं आहे? स्तुती केली आणि सर्व लोकांनी जयघोष देवाच्या नावाचा केलेला आहे. बेथलेहेम या ठिकाणी देवदूतांनी मेंढपाळांना आपलं स्तुती गायन स्वतः ऐकवलेलं आहे. आणि 12 शिष्याने प्रभू येशू ख्रिस्ताची आई जी मरिया हिने देखील काय केलेलं आहे तर देवाचा धन्यवाद सतत केलेला आहे. स्तुतीमुळे काय होतं तर स्तुतीमुळे आपल्या अंतःकरणाची तार ही स्वर्गाशी जुळवली जाते. स्तुती ही स्वर्गातली भाषा आहे. हालेलुया हा जो शब्द आहे हा स्वर्गीय शब्द आहे. तो पृथ्वीवरचा नाही, तो स्वर्गीय आहे. कारण प्रकटीकरणातच तो लिहिलेला आहे आणि योहानाला प्रकटीकरण झालं त्यावेळेला तो शब्द त्याने स्वतः ऐकला आणि तो लिहून ठेवलेला आहे आणि म्हणून तो स्वर्गीय शब्द आहे. आपण प्रभूची स्तुती करायला लागतो तेव्हा आपले स्वर स्वर्गीय भाषेच्या स्वरांशी जुळतात. स्वर्ग केवळ स्तुती आणि स्तुतीने भरलेला आहे. प्रकटीकरणाच्या 5व्या अध्यायात मोठा समुदाय, आयुतांची आयुते आणि सहस्त्रांची सहस्त्रे एवढा मोठा समुदाय कोकऱ्याची स्तुती करतो असं सांगितलं आहे. तेथे स्तुतीचा आवाज जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, बहुत जलप्रवाहांची वाणी आणि प्रचंड गर्जनांची वाणी असा आहे असं लिहिलेलं आहे.
आणि सर्वजण काय म्हणत आहेत? सर्वजण म्हणत आहेत हालेलुया. स्वर्गात मोठ्याने जयघोष करत आहे तो हालेलुयाचा. तो अद्भुत आणि दिव्य असा घोष आहे. पवित्र शास्त्रातील स्तोत्रसंहिता हे पुस्तक म्हणजे स्तुतीचा आदर्श आहे. स्तोत्रसंहितेला हिब्रू लोकांचं उपासना संगीत असं म्हटलेलं आहे. कारण त्यामध्ये म्हटलेलं आहे की प्रत्येक प्राणी परमेश्वराचे स्तवन करो, परमेश्वराचं स्तवन करा. आपल्याला ठाऊक आहे की स्तोत्रसंहिता 103 मध्ये दावीद राजाने खूप सुंदर वचन लिहिलं आहे. पाहतो काय म्हणतो? हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. त्याचे सर्व उपकार विसरू नको, कारण तो तुझ्या सर्व दुष्कर्मांची क्षमा करीतो आणि तो तुझे सर्व रोग बरे करीतो. आपण पाहतो की हा यहोशाफाट राजा जो आहे, ज्यावेळेला त्याच्यावर आक्रमण झालं ह्या तिघांचं, त्यावेळेला आपण पाहतो की परमेश्वर त्याला काय म्हणाला? परमेश्वर म्हणाला, हा समुदाय मोठा पाहून तू घाबरू नको, कचरू नको, कारण युद्ध तुमचं नव्हे तर देवाचं आहे. तुम्ही स्थिर उभे राहा. परमेश्वर तुमचं कसं तारण करील ते पहा. त्याप्रमाणे सैनिक त्याने पाठवले नाहीत राजाने, आणि प्रभूची स्तुती करण्यासाठी त्याने लोक पाठवले. आणि आपल्याला असं दिसतं की तिन्ही सैन्य एकमेकांवर तुटून पडले आणि त्यांचा सर्वनाश झाला. आणि अशा वेळेला आपण पाहतो की त्याने निश्चित म्हटलं असणार, प्रेज दी लॉर्ड, हालेलुया, देवाची उपकार स्तुती असो. आणि तो त्यावेळेला परमेश्वराला काय म्हणाला की आमचे डोळे तुझ्याकडे लागले आहेत, कारण घोर प्रसंग आहे, त्यातून बाहेर कसं पडायचं, युद्ध कसं आम्ही आता जिंकणार. आणि त्यावेळेला प्रभूने काय केलेलं आहे? परमेश्वराने त्यांना मदत केलेली आहे. पण त्याची स्तोत्र त्यांनी गायलेली आहेत. आणि म्हणून आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा त्यांनी देवाचं गौरव केलं त्यावेळेला त्यांना विजय मिळालेला आहे. इतिहास 2:5 अध्याय, शल्मोन राजाने परमेश्वराच्या कराराचा कोश ज्यावेळेला आणला त्यावेळेला देखील त्यांनी परमेश्वराची स्तुती उच्च स्वराने केली. त्यांनी जयघोष केला आणि ते काय म्हणाले? तो उत्तम आहे, त्याची दया सनातन आहे. त्या समय परमेश्वराचं मंदिर मेघाने व्यापलं. त्या मेघामुळे याजकास सेवा चाकरी करण्यास उभं देखील राहता येईना. आणि ते मेघाने व्यापले ह्याचा अर्थ काय आहे? परमेश्वराची उपस्थिती त्या ठिकाणी होती. आजही आपल्या उपासनांमध्ये अंतःकरणापासून आपण स्तुती करतो त्यावेळेला परमेश्वर त्या ठिकाणी उपस्थित असतो. पौल आणि सिला यांना ज्या वेळेला आपण पाहतो की जगाची उलथापालथ करणारे दोघेजण, त्यांना ज्यावेळेला तुरुंगात टाकण्यात आलं, त्यांचे पाय खोड्यात अडकवले गेले. आपण दोघेही पवित्र आत्म्याने भरलेले असे होते. केलं तुरुंगात असताना सुद्धा देवाची प्रार्थना, त्याची उपकारस्तुती, देवाची गाणी गात राहिले ते. आणि त्यावेळेला एकाकी भूकंप झाला, तुरुंगाचे दरवाजे उघडले गेले, त्यांची बंधनं तुटली. आणि जो नायक होता तुरुंगाचा त्याने तलवार उपसली स्वतःलाच मारण्यासाठी, कारण तो जबाबदार होता. परंतु आपण पाहतो पौल म्हणाला की तू स्वतःचा घात करून घेऊ नकोस. आणि मग तो म्हणाला की माझं तारण व्हावं म्हणून मी काय करावं महाराज? त्याला त्याने म्हटले, प्रभू येशूवर विश्वास ठेव, म्हणजे तुझे आणि तुझ्या घराण्याचं तारण होईल. आणि आपल्याला असं दिसतं की त्यांनी त्याच रात्री बाप्तिस्मा घेतला, आनंदोत्सव केला. कदाचित आपणही भीती, संशय, काळजा, चिंता ह्याने आणि आजार यांच्या बंधनात बांधलेलं गेलेलं असू. आणि असं असेल तरी स्तुतीचा अभाव असेल म्हणून हे झालं असेल. आणि म्हणून आपण पाहतो की देवाची स्तुती करा, त्याचे उपकार माना, स्तोत्रे गा, म्हणजे देव प्रसन्न होईल आणि आपल्या ज्या समस्या असतील त्या सुटतील. स्तोत्रकर्ता म्हणतो आपण देवाची स्तुती आणि गौरव करावे, हाच आपणाला उत्पन्न करण्यात देवाचा सर्वश्रेष्ठ हेतू आहे. आपण जर सिंहावलोकन केलं, आत्मपरीक्षण केलं, तर आपल्याला असं दिसतं की माझं अंतःकरण कृतज्ञ आहे का? माझ्या अंतःकरणात देवाला आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताला स्थान दिलं आहे का? आणि त्याचं कारण एकच आहे की ज्या वेळेला 10 कुष्ठरोग्यांना त्याने बरं केलं प्रभू येशूने, त्यावेळेला एकच जण मागे फिरला कृतज्ञतेने आणि त्याने त्या प्रभूची उपकार स्तुती केली आणि त्याचे आभार मानले. बाकीच्या 9 जणांचं काय झालं? तेच आज आपल्याला जगातही पाहायला मिळतं की प्रभू येशू ख्रिस्त याची उपकार स्तुती आम्ही केली पाहिजे आणि सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये त्याला गौरव दिलं पाहिजे. एका कवित्रीने म्हटलेलं आहे, स्वर्गाची कवाडे उघडतात स्तुतीने, संशय पटले विरून जातात स्तुतीने, अनुग्रहांचा वर्षाव होतो स्तुतीने,
मधुर शांतता टिकून राहते स्तुतीने. सारी बंधने खळखळ तुटतात स्तुतीने. सारे बंदिवान मुक्त होतात स्तुतीने. सारी ओझी हलकी होतात स्तुतीने. स्वर्ग हर्ष गुरुकिल्ली साध्य होते स्तुतीने. सारी परिस्थिती बदलते स्तुतीने. चित्त स्थिर होत जाते स्तुतीने. हालेलुया सतत म्हणा स्तुतीने. आणि ही पवित्र कला साध्य करा स्तुतीने. हालेलुया म्हणणं ही पवित्र कला आहे असं त्या कवित्रीने म्हटलेलं आहे. खरोखर सर्व प्रकारच्या परिस्थितीमध्ये सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत देवाने आम्हाला संधी दिली आहे. आम्ही त्याची उपकारस्तुती करावी. देवाने आम्हाला आपल्या हातांनी घडवलं ते त्याची उपकारस्तुती करण्यासाठीच घडवलेलं आहे. आणि शिवाय आपण पाहतो एखादा गायक ज्यावेळेला सुंदर गातो तेव्हा आम्ही त्याचे कौतुक करतो नाही का, त्याची स्तुती करतो. एखाद्या चित्रकाराने सुंदर चित्र काढलं तरी कौतुक करतो. एखाद्या लेखकाचे कथा कादंबऱ्या पुस्तकं वाचली तरी आम्हाला फार कौतुक वाटतं. ज्या परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पुत्राला प्रभू येशू ख्रिस्ताला या जगामध्ये वधस्तंभी जाण्यासाठी पाठवलं, त्या प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी वधस्तंभावर ज्या यातना सहन केल्या, जे ते 39 फटके खाल्ले, ज्यामुळे आम्हाला आरोग्य प्राप्त होतं, ज्यामुळे आम्हाला आमच्या पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे, जो प्रभू आम्ही पापी असताना आमच्यावर एवढी प्रीती करतो. आणि या प्रीतीला आम्ही अगाध प्रीती असं म्हटलेलं आहे, कारण आजवर कोणी कोणावर एवढी प्रीती केलेली नाही. एवढी प्रीती जो परमेश्वर आमच्यावर करतो त्याचे आम्हाला आभार मानायला नको का? खरोखर प्रियांनो, आपण प्रत्येकाने त्याचे आभार मानले पाहिजेत. आणि म्हणूनच आपण शेवटी प्रार्थना करूयात. पवित्र पवित्र अतिपवित्र सेनाधीश परमेश्वर आमच्या देवा, तुझ्या नावाला मान महिमा गौरव आज आता आणि सदा सर्व का असो. कारण अनादी काळापासून अनंत काळपर्यंतचा तू आमचा देव आहेस. परंतु आम्ही पापी असतानाही आमच्या पापांची क्षमा होण्यासाठी प्रभू तू ह्या जगामध्ये बाळाच्या रूपाने आलास आणि त्यानंतर वधस्तंभी तू गेलास. ते ह्यासाठी की ज्या हातांनी मानवाला घडवलेला आहे तो पापी झालेला आहे, त्याच्या पापांची क्षमा कशी होणार. आणि म्हणून त्याने वधस्तंभावर आपलं पवित्र रक्त ओतलं, त्याद्वारे पापांची क्षमा आम्हाला मिळालेली आहे. आणि हा जो मोठा त्याग स्वतः देव असताना प्रभू येशूने आमच्यासाठी केलेला आहे, तेव्हा त्याची उपकारस्तुती आम्ही केलीच पाहिजे. आणि म्हणूनच प्रभू हा जो शब्द आहे हालेलुया, हा प्रत्येकाच्या मुखात असू दे आणि प्रत्येकाने तुझी उपकारस्तुती करत म्हणायला हवं, हालेलुया परमेश्वरा आम्ही तुझी उपकारस्तुती करतो. आणि खरोखर प्रियांनो, आज आपण त्याची उपकारस्तुती करत म्हणूयात हालेलुया. आमच्या थोर पवित्र तारणदायी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने मागते म्हणून तो ऐक. आमेन.